काय सांगू चांगदेव महाराज, ही कार्टी धर्म बुडवायला निघाली. एवढा आपला वंदनीय श्रीमद भगवद्गीता ग्रंथ मराठ्या बोलीत नकलवून काढला का? तर म्हणे सर्वसामान्यांना ज्ञानाचा मार्ग मोकळा केला यांनी. शिवाय लोकांना भुलवायला पैठणात रेड्यामुखी वेद वदवले यांनी. काय म्हणालात? रेड्यामुखी वेद? कार्ट्यांनी काळी विद्या केली असणार काहीतरी. पंचमहाभूतांवरती अधिकार चालवायला अंगी सत्व असावं लागतं. नरोत्तमा, स्वामी. त्या मुलांना एक पत्र पाठव. लिहे, चिरंजीव. चिरंजीव? नको, पंचमहाभूतांना वश केलंय नाही का त्यांनी? तीर्थरूप. तीर्थरूप? अहो पोरटी येत ती. तुम्ही 1400 वर्षांचे योगीराज, ती कालची कार्टी तीर्थरूप. कोराच कागद पाठवून दे, बघू तरी कार्टी काय उत्तर पाठवतात ते. मुक्ते अगं थांब. योगीराज चांगदेवांचं पत्र आलंय. काय नरोत्तमा, बरोबर ना? हो. पण कागद तर कोराच आहे. दादा, हे आखरीत बघ. 1400 वर्षे तप करूनही हा कोराच. अगं पण हे चांगदेव आहेत कोण? महायोगी. परमयोगी? मावशी, अगं हे परमयोगी तापी तिरी असतात. आपल्या चमत्कारांचं पोषण करण्यात आणि अहंकार वाढवण्यात त्यांनी शेकडो वर्ष वाया घालवली आहेत. मायना काय लिहायचा हे कोडं पडलं, म्हणून कागद कोरा पाठवला. बरं का ज्ञानेश्वरा, पत्रास छानस असं उत्तर दे. काय सोपाना? रामकृष्ण हरी. 65 ओव्यांचं हे उपदेशपर पत्र पाहून चांगदेव चांगलेच भडकले. नरोत्तमा, स्वामी. प्रस्थानाची सिद्धता कर. जशी आज्ञा स्वामी.